हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण PYQ सिरीज सुरू केली होती महाकुंभ. त्यातला आपला प्रोबॅबिलिटीचा फर्स्ट व्हिडिओ झाला होता. आज आपण प्रोबॅबिलिटीचा सेकंड व्हिडिओ बघू आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण PYQ सगळेचे सगळे प्रोबॅबिलिटीचे संपवून टाकू. सो लेट्स स्टार्ट. सो बघा मित्रांनो, या क्वेश्चन पर्यंत आपला क्वेश्चन झाला होता. आता जुलै 21 पासूनचे आपले क्वेश्चन्स बाकी होते. पहा आता पुन्हा एकदा कालच्या ज्या व्हिडिओमध्ये होता सेम क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट झालाय. विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि आज पण सांगतो का प्रोबॅबिलिटी जी आहे ते 1 पेक्षा जास्त राहू शकत नाही आणि 100% पेक्षा जास्त राहू शकत नाही. प्रोबॅबिलिटी 1 किंवा 100% राहू शकते. आता पर्सेंट जर आला तर तो 100 पर्यंत राहील आणि नंबर जर आला तो जास्तीत जास्त 1 राहील. 0 पॉइंट मध्ये राहू शकते. 2/3 आहे, त्याला समजा का आपण डिवाइड करू तर हा होईल 0.67. 1 पेक्षा कमी आहे म्हणजे हा प्रोबॅबिलिटी आहे. 1.5 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे हा प्रोबॅबिलिटी नाही आहे. 15% पर्सेंट कुठपर्यंत राहू शकते, पर्सेंट राहू शकते 100 पेक्षा कमी पर्सेंट मध्ये दिलाय म्हणजे हा प्रोबॅबिलिटी आहे. त्यानंतर 0.7 हा पण तुमचा 1 पेक्षा कमी आहे म्हणजे हा पण तुमचा प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे आपला विच कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी तर 1.5. सो ऑप्शन नंबर बी हा आपला आन्सर राहील. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. इफ 2 coins are tossed, write the सॅम्पल स्पेस. 2 कॉइन समजा का टॉस झाले तर सॅम्पल स्पेस काय राहील तर एस इज इक्वल टू काय राहील, पहिल्या याच्यात हेड, दुसऱ्या याच्यात हेड, पहिल्या याच्यात हेड, दुसऱ्या याच्यात टेल, पहिल्या याच्यात टेल, दुसऱ्या याच्यात हेड आणि दोन्ही याच्यात टेल. तर मग एच 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 टी टी एच आणि टी टी. तर मग एन ऑफ एस किती राहील आपला, तो राहील आपला 4. अशा प्रकारे हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये हा क्वेश्चन दिला. ऍक्टिव्हिटी आपण इथं सॉल्व्ह करतो. पहा आता इथं काय म्हणते, अ डाय इज रोल्ड. एक डाय रोल झाला तर सॅम्पल स्पेस काय राहते 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस किती आहे आपला 6. त्यानंतर इव्हेंट ए गेटिंग प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते आहे 2 3 5 2 3 5. एन ऑफ ए 3. पी ऑफ ए म्हणजे काय होते, फॉर्म्युला आहे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. 3/6 म्हणजे काय होते, हा 1/2. अशा प्रकारे हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉक्स कंटेन 5 strawberries, 5 strawberry chocolate, 6 coffee chocolate and 2 peppermint chocolate. Find the probability of chocolate picked at random from the box is coffee chocolate. आता पहा टोटल नंबर ऑफ चॉकलेट किती आहे, याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. टोटल नंबर ऑफ चॉकलेट्स इज इक्वल टू काय राहील आपला एन ऑफ एस. आता टोटल नंबर ऑफ चॉकलेट किती दिलंय आपल्याला, कोणते कोणते चॉकलेट आहे, 5 स्ट्रॉबेरी, 5 स्ट्रॉबेरी प्लस 6 कॉफी आणि प्लस 2 कोणत्या इथं पिपरमेंट. 5 + 6 11 + 2 किती होते 13. म्हणजे एन ऑफ एस ची व्हॅल्यू किती दिली आहे 13. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता एन ऑफ एस इज इक्वल टू 13. आता इव्हेंट ए दिलाय आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ चॉकलेट पिक्ड ऍट रॅन्डम इज कॉफी चॉकलेट. किती कॉफी चॉकलेट आहे तर 6 कॉफी चॉकलेट आहे. इथं आपण का लिहू शकतो, इव्हेंट ए इथं लिहून घेऊ कॉफी चॉकलेट. कोणती चॉकलेट आहे आपली कॉफी चॉकलेट. आता पहा कॉफी चॉकलेट किती आहे, एन ऑफ ए लिहून घेऊ. किती कॉफी चॉकलेट आहे तर तिथं आहे आपले 6. आता 6 चॉकलेट आहे तर मग आपल्याला काय लागते पी ऑफ ए, आणि पी ऑफ ए चा फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आलाय आपला 6 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आलाय आपला 13. मग हा आपला आन्सर राहील पी ऑफ ए चा, पी ऑफ ए इज इक्वल टू किती राहील आपला 6/13. अशा प्रकारचा आपण हा आन्सर काढू शकतो. मग इथं लास्ट मध्ये तुम्हाला वर्डिंग मध्ये आन्सर लिहिणं एकदम इम्पॉर्टंट आहे, जरुरी आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ कॉफी चॉकलेट इज किती राहील हा आपला 6/13. अशा प्रकारे आन्सर लिहा आणि तुम्ही किती मार्कचा क्वेश्चन आहे तो आपला 2 मार्कचा क्वेश्चन आहे, 2 मार्क घेऊन जा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन
पहा मग आता पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी फॉर्म मधला क्वेश्चन आहे हा. कुठपर्यंत हा इथपर्यंत आहे. पहा मग आता ऍक्टिव्हिटी इथं सॉल्व्ह करतो आपण. काय म्हटलंय, रिपिटेशन नंबर वाला क्वेश्चन आहे हा. रिपिटेशन अलोन आहे इथं. ओके, नंबर कोणते कोणते हा तिकडे दिसत आहे पहा. नंबर आहे आपले 2, 3, 5. कोणते नंबर आहे 2, 3, 5. आपण काय करतो 2 सोबत 3 घेतो, 2 सोबत 5 घेतो. 2, 3, 2, 5 लिहिलो. 3 सोबत 2 घेतो, 3 सोबत 5 घेतो. 3, 2 आणि कोणता राहिला इथं 3, 5. त्यानंतर 5 सोबत 2 घेतो आणि 5 सोबत 3 घेतो. 5, 2, 52, 53. म्हणजे इथं कोणता नंबर येईल 35. किती नंबर आहे मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे एन ऑफ एस किती आला आपला 6. आता कंडिशन फॉर इव्हेंट इज दॅट नंबर्स ऑफ फॉर्म इज अ ऑड नंबर. कोणता नंबर आहे हा ऑड नंबर. आता ऑड कोणते कोणते 23 घेतलो, 25 घेतलो, 35 नाही घेतलो होतो म्हणून इथे येईल आपला 35. आता एन ऑफ ए दिलाय तुम्हाला किती 4. फॉर्म्युला काय पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. हा किती आहे आपला 4. मग पी ऑफ ए किती येईल आपला 4/6. अशा प्रकारचा हा आन्सर आहे. एक राहिला आहे 4/6 म्हणजेच काय होते 2/3. बस एवढे डब्बे भरा आणि 3 मार्क तुम्ही आरामात आपले घेऊन जा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अ डाय इज रोल्ड अ डाय अँड अ कॉइन इज टॉस सायमल्टेनियसली. एक डाय आणि एक कॉइन टॉस आपण सायमल्टेनियसली केलो. राईट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस. ऑल्सो राईट द इव्हेंट ए अँड इव्हेंट बी. पहा आता हा पण आपण काल अशा प्रकारचा क्वेश्चन घेतलो होतो. एक आपल्याकडं कॉइन आहे आणि एक डाय आहे. एक कॉइन फेकलो तर याला हेड, एक डाय फेकलो तर आला 1. कॉइन मध्ये हेड, डाय मध्ये 2. कॉइन मध्ये हेड, डाय मध्ये 3. कॉइन मध्ये हेड, डाय मध्ये 4. कॉइन मध्ये हेड, डाय मध्ये 5. कॉइन मध्ये हेड, डाय मध्ये 6. डाय मध्ये 7 येऊ शकते का नाही. मग कॉइन मध्ये टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6. म्हणजे ते लिहून घेऊ. अ डाय अँड कॉइन इज रोल्ड सायमल्टेनियसली. एकाच वेळी आपण फेकतो सायमल्टेनियसली. देअरफॉर एस इज इक्वल टू काय राहील आपला हेड 1, हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5 आणि लास्ट वाला हेड 6. तशाच प्रकारे आपला टेल, टेल सोबत 1, टेल सोबत 2, टेल सोबत 3, टेल सोबत 4, टेल सोबत 5, टेल सोबत 6. किती झाले इथं टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 6. 6 + 6 किती 10. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू येईल आपला 12. आता इव्हेंट दिले आपल्याला. इव्हेंट ए का म्हणते पहा. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड ऑर टेल. हेडही जमते किंवा टेलही जमते. ऑर म्हणजे होते किंवा. हेड ऑर टेल ऑन द कॉइन अँड नंबर डिव्हिजिबल बाय 3. आणि डिव्हिजिबल कसा पाहिजे 3 वाला. पहा आता इथे लिहून घेऊ आपण. इव्हेंट ए. ए इव्हेंट कोणता आहे आपला हेड ऑर टेल अँड नंबर डिव्हिजिबल बाय 3. मग आपला ए इव्हेंट मध्ये कोणते कोणते सॅम्पल पॉइंट येईल पहा आता. हेड किंवा टेल आणि डिव्हिजिबल बाय 3. हा हेड आणि हा 3. 3 हा 3 ना डिव्हिजिबल आहे 1 वेळा. 4 3 ना डिव्हिजिबल आहे का नाही. 5 आहे का नाही. मग कोणता आहे त्यानंतर 6 H6. इथं 1 नाही 2 नाही. हा आहे आणि हा आहे. 3 आणि 6 हे दोनच नंबर आहे जे डिव्हिजिबल आहे. मग हे लिहून घेऊ इथं H3, H6, T3 आणि T6. मग किती आहे एन ऑफ ए. एन ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4. 4. एन ऑफ एस आला होता 12. एन ऑफ ए आला आपल्याला 4. प्रोबॅबिलिटी काढायची आहे का. राइट द सॅम्पल स्पेस. ऑल्सो राइट द इव्हेंट इन द सेट बी. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. पहा आता इथं तुम्हाला प्रोबॅबिलिटी नाही काढायची आहे. जर प्रोबॅबिलिटी काढायची असती तर पी ऑफ ए आपण फॉर्म्युला लावलो असतो. इथं फक्त तुम्हाला कंडिशन दिली आहे आणि त्याचा तुम्हाला काय लिहायचं सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. ऑल्सो राइट द इव्हेंट ए अँड इव्हेंट बी
इन द सेट फॉर्मॅट देअर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. एवढा लिहिला तरी तुम्ही सफिशियंट आहे ए बद्दल. आता तुम्हाला कशाबद्दल लिहायचं आहे? बी बद्दल. पहा मग आता दुसरा लिहून घेऊ आपण. इव्हेंट बी. इव्हेंट बी काय तो पहिले रीड करून घेऊ चांगल्या प्रकारे. पहा आता कंडिशन फॉर इव्हेंट बी, टू गेट नंबर ऑन द अपर फेस, टू गेट अ नंबर ऑन अपर फेस ऑफ डाय ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा मोठा पाहिजे अँड हेड ऑन कॉइन. आता मला सांगा इथं पहा, नंबर ग्रेटर दॅन 7 अँड हेड. आता मला सांगा इथं तुम्हाला डाय मध्ये 7 पेक्षा मोठा नंबर येते का रे? नाही येत. तर मग एकही नाही येत नंबर, तर मग इथं कोणता राहील का नंबर? कोणताच नाही रे. मग इथं बी जो आहे तिथं आपल्याला काहीच नाही लिहायला लागेल. एकही नाही आहे ना, 7 पेक्षा मोठा आहेच नाही, जास्तीत जास्त 6 पर्यंतच आहे. मग एन ऑफ बी इथं एकही नाही आहे तर किती लिहू शकतो आपण? नल बटे सन्नाटे 0. बस झाला. अशा प्रकारचा जो आहे हा आपला आन्सर राहील. एवढा लिहिला तरी तुम्हाला 3 मार्क जे आहे ते भेटून जाईल. प्रोबॅबिलिटी जर काढाच म्हटले तर इथं मग काय करायचं? पी ऑफ ए आणि पी ऑफ बी चा फॉर्म्युला वापरायचा. पहा आता काढा नाही म्हणले तरी मी तुम्हाला काढून दाखवतो. पी ऑफ ए इज इक्वल टू काय राहते? एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती दिलाय आपल्याला? 4 आणि एन ऑफ एस किती दिलाय? 12. 4/12 म्हणजे 3 वेळा भाग जाते म्हणजे 1/3. इथं पण तसंच करा. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे? 0 बाय हा किती आहे? 12. 0/12 म्हणजे किती? 0. बस हा अशा प्रकारे लिहा. प्रोबॅबिलिटी नाही काढायचा आहे, काढायचा राहिला तर हाच तुम्हाला 4 मार्क्स साठी क्वेश्चन येते. पण 4 मार्क्स साठी तर आतापर्यंत विचारला नाही, त्याच्यामुळे आताही विचारणार नाहीच आहे. ओके. 21 होता. जुलै 21 चे क्वेश्चन इथं संपले. त्यानंतर आता आपला मार्च 21 मध्ये एक्झाम झाली नव्हती. त्यानंतर आता जुलै 20 मधले क्वेश्चन आपण पाहू. पहा आता, अ डाय इज रोल्ड, देन राईट द सॅम्पल स्पेस एस अँड सॅम्पल पॉइंट. एक डाय रोल केला म्हणते तर मग एस किती राहील सांगा बरं? एस इज इक्वल टू काय राहील? 1 2 3 4 5 6. आणि एन ऑफ एस किती राहील? एन ऑफ एस किती आहे आपला? 6. बस हा अशाच प्रकारे तुम्हाला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर इथं काय म्हणते पहा, फॉर द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग द डिजिट 2 3 5. पहा हाच जो नंबर आहे सेम नंबर आहे, बहुत वेळा क्वेश्चन रिपीट झालाय. प्रोबॅबिलिटी मध्ये जास्त क्वेश्चन आहेतच नाही, तेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होत राहील. पहा मग आता 2 डिजिट नंबर आहे. कोणते कोणते नंबर आहे? 2 3 5. इकडे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहा आता कोणते कोणते नंबर आहे? 2 3 5. आता काय करायचं तुम्हाला? विदाउट रिपीटिंग आहे, रिपीट करायचे नाही आहे. मग आपण काय करू? 2 सोबत 3 घेऊ, 2 सोबत 5 घेऊ. मग इथं लिहून घेऊ आपण एस इज इक्वल टू 2 सोबत 3 म्हणजे 23, 2 सोबत 5 म्हणजे 25. त्यानंतर 3 सोबत 2 घेऊ, 3 सोबत 5 घेऊ. म्हणजे कोणते नंबर येईल? 3 सोबत 2 म्हणजे 3 2 32, 3 सोबत 5 म्हणजे 35. त्याच्यानंतर आता आपण घेऊ 5 सोबत 2 आणि 5 सोबत 3. 5 सोबत 2 म्हणजे किती? 52 आणि 5 सोबत 3 म्हणजे किती? 53. बस संपला विषय. आता 1 2 3 4 5 6 म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू किती राहील आपला? 6. एवढाच काढायचा आहे तुम्हाला. 2 डिजिट नंबर एन ऑफ एस लिहायचा आहे ना, एस लिहायचा आहे. एवढे लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क जे भेटून जाईल. हे लिहायची गरज नाही, हे रफ मध्ये तुम्ही करू शकता. संपला. ओके. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. कार्ड ड्रॉन वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड. 52 प्लेइंग कार्ड आहे आपल्याकडे. एन ऑफ एस 52 आहे. कार्ड ड्रॉन एट रॅन्डम. द टोटल नंबर ऑफ रेड कार्ड. आता मला सांगा, रेड कार्ड इज इक्वल टू हर्ट राहते आणि डायमंड राहते. हर्टचे किती राहते? 13 हर्ट आणि 13 डायमंड. बरोबर आहे. 4 प्रकारचे कार्ड राहते. कोणते कोणते? हर्ट, डायमंड, हे कसे राहते आपले? रेड. आणि 2 राहते ब्लॅक. कोणते कोणते? स्पेड आणि कोणता राहते? क्लब. बरोबर आहे. आता क्लब कसा दिसते? हा अशा प्रकारचा दिसते. बरोबर आहे. स्पेड कसा दिसते? तर हा असा दिसते.
डायमंड कसा दिसते, तर हा असा दिसते, आणि हर्ट कसा दिसते, तर हा असा दिसते. अशा प्रकारचे 4 कार्ड राहते. हे किती राहते, हे राहते 13, हे राहते 13, हे राहते 13, आणि हे पण राहते 13. लक्षात ठेवा, प्रत्येक याच्यामध्ये 3 फेस कार्ड, याच्यामध्ये 3 फेस कार्ड, याच्यामध्ये 3 फेस कार्ड, आणि याच्यामध्ये 3 फेस कार्ड. टोटल फेस कार्ड किती झाले सांगा बरं मग. टोटल जे फेस कार्ड झाले हे झाले 12. किती झाले टोटल फेस कार्ड, 12. ठीक आहे. आता समजा का तुम्हाला असा जर क्वेश्चन येऊन गेला बोर्ड मध्ये, पहा आता फेस कार्ड तर आहे, पण रेड वाले फेस कार्ड, तर रेड वाले फेस कार्ड किती राहील, 6, आणि ब्लॅक वाले फेस कार्ड किती राहील, 6. असं तर येत नाही, पण विचारला तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता पहा आपण हे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून टाकू. तर मग इथं हर्टचे किती राहते, 13, आणि डायमंडचे किती राहते, 13. एन ऑफ ए 13 प्लस 13 किती, 26. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. इथं किती येईल एन ऑफ ए ची व्हॅल्यू, 26. 26 बाय 52 म्हणजे किती, 1/2. झाला. एवढा सोडवाल तरी तुम्हाला 3 मार्क भेटून जाते. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. 6 फेस ऑफ डाय आर शोन इन बिलो. आता पहा 6 फेसेस आहे. नॉर्मली डायवर करा ते 1 2 3 4 5 6, पण यावाला हा स्पेशल टाईपचा डाय आहे. इथं ए बी सी डी ई आणि ओ अशा प्रकारचे तुम्हाला डायवर लिहिलेले आहे. इफ द डाय इज रोल्ड वन्स, समजा का हा डाय केलो, रोल केलो आपण, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम दॅट इंग्लिश वॉवेल अपियर ऑन द अप्पर फेस. आता पहा सगळ्यात पहिले काय लिहायचं तुम्हाला, एस, सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस. एस इज इक्वल टू काय राहील आपला, ए बी सी डी ई आणि ओ, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. मग एन ऑफ एस किती आला आपला, 6. त्यानंतर इव्हेंट ए घ्यायचा आपल्याला, सॉरी इव्हेंट एम घ्यायचा आपल्याला, एस येते आपल्याकडं, इव्हेंट एम. का घ्यायचा इव्हेंट एम, वॉवेल्स, बरोबर आहे, वॉवेल्स ऑन अप्पर फेस, अप्पर फेस. मग इव्हेंट एम करायला सांगा बरं आता. एम इज इक्वल टू वॉवेल कोणते आहे, ए ई आणि ओ, ए ई ओ. एन ऑफ एम इज इक्वल टू 1 2 3. हा किती आहे आपला, 6. हा किती आहे आपला, 3. आता का कराल तुम्ही, फॉर्म्युला वापरायचा, पी ऑफ एम इज इक्वल टू एन ऑफ एम डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एम किती आहे, 3 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे, 6. 3/6 म्हणजे किती, 1/2. हा झाला आपला पी ऑफ एम. झाला. लास्ट मध्ये वर्डिंग मध्ये आन्सर लिहायचा आहे. कसा लिहाल, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम, तिथूनच पाहून लिहायचा आहे, जास्त काय आपला डोका नाही वापरायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम दॅट इंग्लिश वॉवेल अपियर ऑन द फेस इज, सरळ सरळ लिहायचा, किती आला आपला, किती आला आपला, 1/2. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम दॅट इंग्लिश वॉवेल appears on upper face is, किती आला हा, 1/2. बस असा लिहिला तरी तुम्हाला जो आहे पूर्णच्या पूर्ण 3 मार्क आरामात भेटून जातील. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता मार्च 20 चे क्वेश्चन्स आहे. एन ऑफ ए दिलाय, पी ऑफ ए दिलाय, एन ऑफ एस काढायचा आहे. एन ऑफ ए दिलाय तुम्हाला किती, एन ऑफ ए 2. पी ऑफ ए दिलाय तुम्हाला 1/5 आणि एन ऑफ एस काढायचा आहे. आता पी ऑफ ए चा फॉर्म्युला आहे, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट करून टाकू. पी ऑफ ए म्हणजे किती, 1/5 इज इक्वल टू एन ऑफ ए इज इक्वल टू किती, 2. एन ऑफ एस तुम्हाला काढायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, एन ऑफ एस इंटू 1 म्हणजे काय होईल, एन ऑफ एस इज इक्वल टू 2 इंटू 5. मग एन ऑफ एस इज इक्वल टू 2 इंटू 5 म्हणजे किती, 10. बस अशा प्रकारे जो आहे तुम्हाला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी म्हणते. पहा मग आता
पुन्हा तेच ऍक्टिव्हिटी आली आहे पहा, तोच तर क्वेश्चन नव्हे ना, नाही. 13 हर्ट आणि 13 डायमंड. एन ऑफ ए किती, टोटल 26. इथं एन ऑफ ए बाय एन ऑफ एस 26/52 म्हणजे 1/2. मग अशी 3 मार्क आले होता, आता 2 मार्क आले. तोच क्वेश्चन रिपीट झाला. त्यानंतर हा वाला पहा, काल अशाच प्रकारचा आपण क्वेश्चन पाहिलो होतो. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ अ डिजिट 2, 3, 5, 7, 9. पहा आता डिजिट कोणते कोणते आहे, 2, 3, 5, 7, 9. इथं पण विदाउट रिपिटेशन म्हणताय. कधी कधी विदाउट रिपिटेशन राहते, कधी कधी रिपिटेशन राहते. रिपिटेशन वाला बी एक क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. विदाउट रिपिटेशन म्हणतात तिथं रिपीट नाही करायचं आहे. मग आपल्याला लिहायचं आहे सगळ्यात पहिले एस. पहा मग आता रिपीट करायचं नाही आहे तर मग का कराल, 2 सोबत 3 घ्या, 2 सोबत 5 घ्या, 2 सोबत 7 घ्या आणि 2 सोबत 9 घ्या. एस इज इक्वल टू लिहून घेऊ 2 3 2 5 2 7 2 9. त्यानंतर 3 सोबत 2 घ्या, 3 सोबत 5 घ्या, 3 सोबत 7 घ्या आणि 3 सोबत 9 घ्या. 3 2 3 5 3 7 3 9. त्यानंतर आता पहा याला आपण इरेज करू शकतो इकडचं. हा पेन्सिलनं काम करायचं आहे सगळं तुम्हाला. आता 5 सोबत 2 घ्या, 5 सोबत 3 घ्या, 5 सोबत 7 घ्या, 5 सोबत 9 घ्या, 5 सोबत 2 5 3 5 7 5 9. त्यानंतर 7 सोबत 2 3 5 9 2 3 5 9. त्यानंतर 9 सोबत पहा आता याला इरेज करून टाकतो मी. 9 सोबत घ्यायचं आहे. का घ्या 9 सोबत, 2 3 5 7. रिपीट नाही करायचं म्हणजे त्याच्यासोबत तोच नाही घ्यायचा आपल्याला, फक्त बाकी सगळे घ्यायचे. 2 9 3 9 5 9 7 झाले. हा ओके. किती झाले मोजून घ्यायचे आता आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू आला आपला हा 20. आता तुम्हाला एक इव्हेंट दिलाय. पहा आता व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर फॉर्म इज ऑड. ऑड नंबर पाहायचे आहे इथून आपल्याला. आता कोणते कोणते ऑड आहे, 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97. आता इथं लिहून घेऊ इव्हेंट ए ऑड नंबर. मग ए इज इक्वल टू कोणते कोणते लिहाल, हे जे टिक केलं 23 25 27 29. त्यानंतर 35 37 39. त्यानंतर 53 57 59. त्यानंतर 73 75 79. त्यानंतर 93 95 97. ओके एवढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17. कोणते किती नंबर आहे, 17. पाहून घ्या इकडे इथे कोणते कोणते सुटले आहे. 1 2 3 4 सुटले. काहीतरी आपला डबल होऊ शकते किंवा मोजण्यात गलती झाली असेल. पाहून घ्या इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 बरोबर आहे. 16 17 नाही. एन ऑफ ए इज इक्वल टू 16. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे 16, एन ऑफ एस किती आहे 20. कितीचा भाग जाते 4चा जाते. इथं किती वेळा 4 वेळा, इथं किती वेळा 5 वेळा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ऑड नंबर इज किती राहील आपला 4/5. बस एवढा जो आहे आपला आन्सर राहील. ओके. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा हा वाला झाला. आता हा राहिला. बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्लू अँड 4 ग्रीन. टोटल किती आहे 2 + 3 5 + 4 9. ही वॉन्ट टू चूज. आता हा वाला पण क्वेश्चन काल झालाच होता. इथं आपण डायरेक्ट लिहितो आपण एन ऑफ एस.
there are 2 red, 3 blue and 4 green balloons. Therefore, n of s is equal to 2 plus 3, 5 plus 4, 9. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, एक एक इवेंट लिहायचे आता. पहा मग आता इवेंट ए लिखेंगे यहाँ पे. क्या है अपना इवेंट ए? अ रेड बलून. अभी देखो रेड बलून कितने हैं? रेड बलून है 2. देयरफॉर n ऑफ a इज इक्वल टू कितना आएगा? 2. अभी क्या निकालना है? प्रोबेबिलिटी का फॉर्मूला है अपने पास p ऑफ a इज इक्वल टू n ऑफ a डिवाइडेड बाय n ऑफ s. n ऑफ a कितना है? 2. n ऑफ s कितना है? 9. इसकी प्रोबेबिलिटी क्या आएंगी? 2/9. उसके बाद देखेंगे इवेंट बी. कितनी बढ़िया हिंदी बोलता हूँ. इवेंट बी क्या है? इवेंट बी ब्लू बलून. कितने ब्लू बलून है देखो बरा? 3 ब्लू बलून है. देयरफॉर n ऑफ बी कितना आएगा? 3. फॉर्मूला क्या है? p ऑफ बी इज इक्वल टू n ऑफ बी डिवाइडेड बाय n ऑफ s. n ऑफ बी कितना आया है? 3. n ऑफ s कितना है? 9. 3/9 कितने का डिविजिबल है? 3 से. तो क्या आएगा यहाँ पे? 1/3. अशा प्रकारचा जो आहे आपल्याला आन्सर काढायचा आहे. याची प्रोबेबिलिटी आली 2/9 आणि याची आली 1/3. वर्डिंग मध्ये लिहायचं आहे प्रोबेबिलिटी ऑफ रेड बलून इज 2/9. इथं लिहून घेतो लागेल तर. देयरफॉर प्रोबेबिलिटी ऑफ रेड बलून इज 2/9. Probability of blue balloon is 1/3. अशा प्रकारे तुम्ही लिहाल तर तुम्हाला फुल मार्क भेटूनच जाईल. त्यानंतर लास्ट पेपर आहे का हा? नाही, 2 पेपर आले फक्त. पहा आता पटकन होऊन जाईल आपला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा क्वेश्चन आलाय. पहा n ऑफ a दिलाय, n ऑफ आणि हा 5 दिलाय. डायरेक्ट काय करायचं? सरळ जर तुम्हाला याच्यावरून बिलकुल पाहिल्याबरोबर जर तुम्हाला आन्सर काढायचा आहे, n ऑफ s काढायचा आहे तर डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 2 × 5 10. आन्सर येईल आपला 10. संपला विषय. अजून तुम्ही ऑप्शन वरून बी सांगू शकता. s ची व्हॅल्यू जी आहे n ऑफ s ची ते कधीच डिवाइड मध्ये येणार आहेत. हाय डिवाइड आहे, हाय डिवाइड मध्ये 3 नाही राहील. म्हणजे कोणता ऑप्शन राहील आपला? 10 हा ऑप्शन राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहता. There are 9 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 9. One ticket is drawn at random. Find the probability ticket drawn shown is even number. आता 1 पासून तर 9 पर्यंतचे नंबर आहे. मग आपण लिहून घेऊ. s is equal to 1 पासून 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. n ऑफ s किती राहील? 9. इव्हेंट ए दिलाय आपल्याला. इव्हेंट ए काय इव्हेंट आहे पहा बरं. तिकीट ड्रॉन इज इवन नंबर. इथं लिहून घेऊ इवन नंबर. देयरफॉर a इज इक्वल टू काय राहील आपला? इवन कोणता आहे? 2 4 6 8. 2 4 6 8. n ऑफ a इज इक्वल टू 1 2 3 4. p of a is equal to n of a by n of s 4/9. बस प्रोबेबिलिटी एवढीच आहे. देयरफॉर प्रोबेबिलिटी ऑफ तिकीट ड्रॉन इज इवन नंबर इज किती राहील? तो 4/9. अशा प्रकारे वर्डिंग मध्ये भी तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. अरे हा ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये होता का? आपण पूर्ण सॉल्व्ह करून टाकलो. पहा काय नव्हतं. इथं काय लिहाल मग? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं काय लिहाल? n ऑफ s सगळेच्या सगळेच लिहिले. s लिहायचं आहे. n ऑफ s इज इक्वल टू किती? 9. a 2 4 6 8 आणि n ऑफ a किती? 4.
झाला, एवढा सोडवायचा आहे वाटते. आपण पूर्ण सोडून टाकलो, काय ना, चांगली गोष्ट. त्यानंतर अ बॅग कंटेन 3 रेड 3 व्हाईट 3 ग्रीन 3 ब्लॅक बॉल्स. आता पहा 4 प्रकारचे बॉल्स आहे, इथं लिहून घेऊ. अ बॅग कंटेन 3 कोणते कोणते आहेत, 3 रेड 3 व्हाईट 3 ग्रीन and 3 black balls. Therefore, n of s is equal to 3 plus 3 6 plus 3 9 plus 3 12. n of s किती राहील 12. इव्हेंट ए दिलाय आपल्याला. इव्हेंट ए काय इव्हेंट आहे पहा बरं, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. आता पहा व्हाईट किती आहेत तर 3. मग n of a इज इक्वल टू किती राहील 3. प्रोबॅबिलिटी काढायची आहे का, काढायची आहे. देअरफॉर p of a इज इक्वल टू n of a बाय n of s. म्हणजे हा 3, n of s किती आहे 12, म्हणजे हा येईल 1/4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी पहा अशा प्रकारचा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ऑफ व्हाईट बॉल इज 1/4. त्यानंतर दुसरा इव्हेंट बी. इव्हेंट बी काय इव्हेंट बी, कोणता आहे, नॉट व्हाईट. आता पहा हा बढिया क्वेश्चन आहे पहा. नॉट व्हाईट. व्हाईट नाही पाहिजे, मग बाकीचे पाहिजे ना. आता व्हाईट नाही पाहिजे तर बाकीचे कोणते कोणते पाहिजे, बाकीचे आपल्याला रेड बी जमते, ग्रीन बी जमते ना ब्लॅक बी जमते. मग कोणते कोणते आहेत पहा बरं. इथं 3 रेड आहे 3 ग्रीन आहे ना 3 ब्लॅक आहे. व्हाईट आपल्याला नाही पाहिजे. मग 3 + 3 + 3 किती 9. मग इथं काय येईल आपला, डायरेक्ट आपण हाच लिहितो ना n of b. n of b इज इक्वल टू किती 9. प्रोबॅबिलिटी काढायचा. देअरफॉर p of b इज इक्वल टू n of b बाय n of s इज इक्वल टू 9. आणि तो किती आहे आपला 12. कितीचा भाग जाते 3चा, 3/4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ balls which are not white, white नाही चांगले बॉल्स आहेत, इज किती प्रोबॅबिलिटी राहील 3/4. बस अशा प्रकारे हा आन्सर तुम्हाला जो आहे सॉल्व्ह करायचा आहे. एवढा केला तर तुम्हाला कोण मार्क नाही देईल ते सांगा बरं. कोणी मार्क देतात, जे चेक करेल ते. त्यानंतर हा क्वेश्चन. अ स्टुडंट मेड अ क्यूब शेप डाय फ्रॉम द कार्ड शीट. Instead of writing 1 2 3 4 5 6 on the face, he wrote A B C D E F 1 on each face. If he rolled die twice. हा आता एक नंबर क्वेश्चन आहे पहा. 1 2 3 4 5 6 च्या जागी का केलं आपण A B C D E F लिहिलो. 1 on each एका फेसवर. इफ ही रोल डाय ट्वाइस म्हणते. अशा प्रकारे 1 वाला एक वेळा जर डाय रोल केलं तर सिंपल क्वेश्चन राहते. पण इथं आपण ट्वाइस म्हणजे 2 वेळा डाय रोल करतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट गेट वॉवेल ऑन द अपर फेस बोथ टाइम. आता तुम्हाला सगळ्यात पहिले लिहायचं इथं एस. पहा एक नंबर क्वेश्चन आहे. कसा सोडवण्यात आहे थोडस अजून लहान होऊन जातो. सॅम्पल स्पेस कसा लिहू आपण, डाय बियर्स A B C D E F. ओके 1 2 3 च्या जागी काय आपला A B C D E F. मग S इज इक्वल टू काय राहील. आता पहा A सोबत सगळेच्या सगळेच घ्यायचे. A सोबत A B घ्यायचा. मग काय राहील आपला A A A A A B A C A D A E आणि A F. मग इथं लिहू आपण A B A C A D A E आणि A F. 6 झाले का पाहून टाका. 1 2 3 4 5 6. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर बी सोबत सगळेच घ्यायचे. ए सोबत सगळे घेतलो, बी सोबत सगळेच घ्यायचे. म्हणजे बी ए बी 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 सी बी डी बी ई आणि बी एफ. सी सोबत सगळेच घ्यायचे. सी
A, C B, C C, C D, C E आणि C F. D सोबत सगळेच घ्या. D A, D B, D C, D D, D E, D F. E सोबत सगळेच घ्या. E A, E B, E C, E D, E E, E F. F सोबत सगळेच घ्या. F A, F B, F C, F D, F E आणि F F. संपले. आपण काय करतो, 1 सोबत 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. 1 सोबत सगळेच घेतो. त्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. 2 सोबत सगळेच घेतो. तशाच प्रकारे A सोबत सगळे घ्यायचे, B सोबत सगळे घ्यायचे, C सोबत सगळे घ्यायचे, D सोबत सगळे घ्यायचे, E सोबत सगळे घ्यायचे, F सोबत सगळे घ्यायचे. संपला विषय. मग आता N of S इज इक्वल टू किती राहिला आपला 36. आता दिलाय आपल्याला इव्हेंट A. इव्हेंट A, vowels on both faces. बोथ फेसेस, दोनही फेसेस वर का पाहिजे आपल्याला वॉवेल. पहा मग आता कोणते कोणते दोन्ही फेसवर वॉवेल आहे. ए एक झाला त्यात, ठीक आहे. आता पहा ए ई आय ओ यू, इथं दोनच प्रकारचे वॉवेल्स दिसतात आपल्याला, ए आणि ई. आय बी नाही, ओ बी नाही आणि यू बी नाही. पहा मग एक तर झाला ए, मग झाला ई, त्यानंतर झाला ए ई आणि त्यानंतर झाला ई ए. अजून दुसरा कोणता आहे का? नाही आहे. मग इथं लिहू आपण ए त्यानंतर ए ई, त्यानंतर ई ए आणि लास्ट वाला कोणता आहे आपला ई. बस एवढेच तर वॉवेल्स आहे. बाकी कोणते वॉवेल्स दिसताय का? दोनही फेसवर म्हणते नाही आहे. मग इथं लिहून घेऊ, देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती येईल आपला 4. देअरफॉर पी ऑफ ए चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे पहा बरं 4 आणि एन ऑफ एस किती आहे 36. कितीचा भाग जाते याच्यामध्ये 9चा, 9 × 36 म्हणजे प्रॉबेबिलिटी आली 1/9. पहा एवढूसा क्वेश्चन आहे हा येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे यावर्षी. 3 मार्कासाठी तुम्हाला हा विचारण्याचे चान्सेस आहे. त्याला चांगल्या प्रकारे करून घ्या. एवढा लिहाल आणि लास्ट मध्ये लिहून टाकायचा देअरफॉर प्रोबॅबिलिटी. वर्डिंग मध्ये आन्सर लिहिणं जरुरी आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग vowels on both faces is किती आहे आपला 1/9. बस एवढा लिहा, 3 मार्क आरामात घेऊन जा. ठीक आहे. त्यानंतर आता पाहू आपण आपला लास्ट वाला पेपर. लास्टच आहे ना? हा झाला. 3 क्वेश्चन राहिले. 3 मध्ये बी 2 तर आपले छोटे छोटेच आहे. इथं का म्हणते इफ अ डाय इज रोल्ड व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर अपिअरिंग ऑन द अपर फेस इज लेस दॅन 2. पहा आता एक डाय रोल केला तर किती येते 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू किती येते 6. लेस दॅन 2, 2 पेक्षा कमी म्हणजे एकच नंबर आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू 1 म्हणजे हा येईल आपला 1/6. 1/6 कोणता आन्सर आहे? डी वाला. समजलं ना का करायचं आहे? लेस दॅन तुम्हाला का म्हणते 1, लेस दॅन 2, लेस दॅन 2 म्हणजे एकच आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू येतील 1. पी ऑफ एस काढायचा आहे. एन ऑफ ए बाय एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए 1/6. पाहून टाका कुठे आहे तो, आहे डी ऑप्शन शेवटचा. अशा प्रकारे याला जो आहे सॉल्व आपल्याला करायचा आहे. त्यानंतर हे ऍक्टिव्हिटी आहे, इथं सॉल्व करून टाकू. एकदम सोपी दिसते इथं. 2 कॉइन टॉस म्हणते तर मग काय राहील एच 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 टी टी एच आणि टी टी. बरोबर आहे. एवढे क्वेश्चन झाले हे तर तुम्हाला आरामात यायलाच पाहिजे. त्यानंतर इव्हेंट ए गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1 हेड, 2 बी चालते. एच एच आणि टी एच दिलाय, दोनही हेड आता पहा आणि एच टी राहिलाय. इथे लिहून घेऊ एच टी. नो हेड वाला कोणता आहे आपला? एकही हेड नाही म्हणजे दोन्ही टेल आहे, टी टी. बस अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि आता प्रोबॅबिलिटीचा आपला राहिला आहे शेवटचा क्वेश्चन. आणि हा जो आहे
रिपिटेशन ऑफ डिजिट इज अलोड. जो होता पहा मगाशी आपण पाहत होतो विदाउट रिपीटिंग, आता आलाय रिपिटेशन इज अलोड. आता पहा 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट 0, 1, 2, 3. आता पहा डिजिट कोणते आहेत 0, 1, 2 आणि 3. रिपिटेशन ऑफ द डिजिट, इथं पहा हा सेंटेन्स महत्वाचा आहे. रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलोड. विदाउट रिपिटेशन आहे का रिपिटेशन आहे ते आधी पाहायचा. विदाउट रिपिटेशन असेल तर तोच नंबर डबल घेऊ शकत नाही आपण. आतापर्यंत सगळेचे सगळे क्वेश्चन तसेच होते नंबरवाले. हा रिपिटेशन आहे, हा कसा सोडवायचा पहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर फॉर्म इज प्राईम नंबर. तो प्राईम नंबरचा तर नंतरची गोष्ट आहे. पहिल्यात आपल्याला एस लिहायचा आहे. एस इज इक्वल टू, आता पहा 0 सोबत 1 घेऊन, 0 सोबत 1 घेऊन, 0 सोबत 2 घेऊन, 0 सोबत 3 घेऊन, मग हा का 2 डिजिट नंबर वे का नाही. हा 1, 2, 3 हा 1 डिजिट नंबर वे. मग आपल्याला काय करायचं आहे 1 सोबत घ्यायचे आहे. 1 सोबत 0 घ्या, 1 सोबत 1 घ्या. काऊन 1 सोबत 1? कारण की रिपिटेशन अलोड आहे. 1 सोबत 2 घ्या आणि 1 सोबत 3 घ्या. 1 सोबत 0 म्हणजे 1 0, 1 सोबत 1 म्हणजे 1 1, 1 सोबत 2 म्हणजे 1 2, 1 सोबत 3 म्हणजे 1 3. 2 सोबत 0 घ्या, 2 सोबत 1 घ्या, 2 सोबत 2 घ्या आणि 2 सोबत 3 घ्या. 2 0, 2 1, 2 2 आणि 2 3. 3 सोबत 0 घ्या, मग काय होईल 3 0. 3 सोबत 1 घ्या 3 1, 3 सोबत 2 घ्या 3 2, 3 सोबत 3 घ्या 3 3. संपला विषय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13. बा इकडून 12 इकडून 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इकडून एकदम मोजून टाकून बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 असं रे. एन ऑफ एस, नाही तर मी म्हणलो इकडून 12 तिकडून 13. हा कसा गणित हो बाप्पा. आता तुम्हाला काय करायचं आहे प्राईम नंबर. इव्हेंट ए प्राईम नंबर. आता प्राईम नंबर कोणते वे हे तुम्हाला तर माहित पाहिजे रे. कोणता ज्याच्यामध्ये कोणाचाच भाग जात नाही, जो कोणासोबतच डिव्हिजिबल नाही, म्हणजे जो फक्त स्वतःच्या फाळ्यात येते आणि एकच्या फाळ्यात येते त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर. 11 13, त्यानंतर 21 7च्या फाळ्यात येते आणि 3च्या येते, म्हणजे हा प्राईम नंबर नाही. 23 31 हा प्राईम नंबर आहे. 33 11च्या फाळ्यात येते आणि 3च्या याच्यात येते, म्हणजे हाही नाही. मग प्राईम नंबर कोणते 11 13 23 आणि 31. 1 2 3 4 1 2 3 4. n of a is equal to 4. प्रोबॅबिलिटी काढायची आहे. therefore p of a is equal to n of a by n of s. n of a किती आहे पहा बरं 4. n of s किती आहे 12. 4/12 म्हणजे किती 1/3. हाच का झाला आपला p of a. आणि लास्ट मध्ये लिहून टाकायचं. therefore probability of getting कोणता नंबर आहे प्राईम नंबर. प्राईम नंबर इज किती आहे आपला 1/3. अशा प्रकारे जो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पाहून घ्या क्वेश्चन चांगला. ओके. त्याच्यानंतर हे जे होते इथं प्रोबॅबिलिटीचे आपले सगळेचे सगळे PYQ जे आहे 24 23 पासून तर मार्च 19 पर्यंत म्हणजे 9 इयरचे PYQ इथं सगळेचे सगळे संपले आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर बघू. आता तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.